परभणी जिल्ह्यातील जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती या माजी मुख्य प्रशासक व संचालक सदस्य मंडळी यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलिसात दिनांक 6 जुलै रोजी संचालक मंडळ व सदस्य असे 14 मंडळीवर 33 लाखाच्या वर अपहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। दरम्यान मागील 1 महिन्यापासून सर्व आरोपी फरार होते। या ठिकाणी पंढरपूर येथून एका माजी संचालक सदस्यांना रुपेश चित्रवार यांना अटक करण्यात आली असून त्यांना आज दिनांक 7 जुलै रोजी रात्री 7:30च्या सुमारास जिंतूर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। दरम्यान या ठिकाणी माजी मुख्य प्रशासक व इतर संचालक सदस्य मंडळी देखील अजून हजर झालेले नसल्याने ते अजून फरार असल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम।